अचलपूर येथील बुंदेलपुरा येथे विवादित ओट्याच्या जागेकरिता मंगळवारी सकल हिंदू धर्माच्या वतीने न्याय मागणीकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिनेश लक्ष्मणराव चंदेले, सुशील रघुवंशी यांनी दिली। अचलपूर येथील बुंदेलपुरा येथे अनेक वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर यांचा अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिनेश लक्ष्मणराव चंदेले, सुशील रघुवंशी यांनी दिली। अचलपूर येथील बुंदेलपुरा येथे अनेक वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तर महादेव यांचे त्रिशूल आहे। या जागेमुळे मागील अनेक महिन्यांपासून अचलपूर येथे चांगलाच वाद पेटला होता। पत्रकार परिषदेमध्ये आयोजकांनी माहिती देत सांगितले की बाबासाहेब आंबेडकर आमच्याकरिता पूजनीय आहे, परंतु महादेव त्रिशूल हे सकल हिंदू समाजकरिता आस्थेचे प्रतीक आहे। या जागेवरील अतिक्रमण व 4 फुटाची गल्लीमुळे मागील अनेक दिवसांपासून येथे वाद होत आहे। शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात करून नगर परिषद कार्यालय येथे मुख्य अधिकारी यांना निवेदन सोपवून सकल हिंदू समाज न्याय मिळवून देण्याची मागणी करणार आहे। न्यायालयाने आपण घेऊ ते त्रिशूल आणि हा सर्व प्रकारचे आपण जे काही आहे ते चौकशी न्यायालयात मांडू आणि ते 200 किलोचे दोन त्रिशूल 200 किलोचे होते ते पोलिसांनी वेपर्स म्हणून पोलीस स्टेशन अचलपूर मध्ये ते जमा आहेत आणि आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे, आपली जे तिथे गिट्टी आहे ते गिट्टी नगर परिषद परतवाडा सीओ साहेबांना आम्ही वारंवार आमचे प्रतिनिधी किंवा मी स्वतः जाऊन त्यांना तक्रार दिलेली आहे। आपण जवळपास 7 ते 8 तक्रार आपण सीओ साहेबांना केलेले आहे। काल आपण जिल्हाधिकारी महोदयांना देखील ती तक्रार केली आहे। हर मुद्द्यात त्यांनी तो मुद्दा नाडवी लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। तो म्हणजे कुठंतरी काहीतरी होतं असं माझं म्हणणं आहे, कारण या विषयावर घेऊन आपण दिनांक 2/9/2025 ला आपण जस्तम चौक ते नगर परिषद पर्यंत पायी मोर्चा काढणार आहे। माझ्यासोबत दिनेश लक्ष्मण सिंग चंदिले आहेत, माझ्यासोबत सनी गोर आहेत, सेंगर आहेत, वीरेंद्र सेंगर आहेत, मी स्वतः आहे। पाठिंबा देण्यासाठी तुम्हाला सर्वजण ओळखतात, रामदादा बघिले आहेत। असे हिंदू धर्म, सनातनी हिंदू धर्माला मानणारे उत्कृष्ट असे बाहेरतूनही लोक त्या याला पाठिंबा द्यायला येतील, मला तरी असं वाटते। कारण की हा मुद्दा काही मोठा नाही, पण याने मोठ्या करण्याचं काम यांनी केलेलं आहे मला असं वाटते। कारण की दोन्ही समाजांवर हा मुद्दा आहे। मी आधीपासून सांगत आलेलो, हर एक न्यूज मध्ये सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आमची लढाई नाही। डॉक्टर बाबासाहेब आमच्यासाठी पण तेवढेच आदराचे स्तंभ आहे, मानणारे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानणारे लोक आहेत। मी कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्याच विषयाचा आम्ही एक दोरा धरत नाही, पण जिथं अन्याय होतो, जिथं हा विषय तापतो त्यावेळेस आम्ही तिथं उभं राहण्याचं काम करतो। की विषय पक्का आहे। आता सर्व मी हिंदू समाज बांधवांना, सनातनी हिंदू धर्मांना इथं तुमच्या माध्यमातून सांगतो की तेवढ्याच ताकदीनं जस्तम चौक इथे 2 तारखेला 11 वाजता येण्याचे काम करा। कारण की हा एक लढाई माझी स्वतःची नाही किंवा दिनेश चंदिलेची नाही, वीरेंद्र सेंगराची नाही, सनी गोरची नाही किंवा आणखी नाव आहे, नाव घेत नाही, सर्वत्र सनातन हिंदू धर्माची ही लढाई आहे। कारण की आमचेच त्रिशूल वेपर ठाणेदारांनी त्याने दिलंय। 22/7/2025 ला आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेलो होतो। ठाणेदारांनी महिलांसोबत बदसुरुकीने हा ठाणेदार साहेब अचलपूर गजानन। अमरावतीवरून जुनेद अहमद यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।